हॅलो, आज आपण आलोय घृष्णेश्वरला. घृष्णेश्वर पण एक ज्योतिर्लिंग आहे. सो आपण आता जाऊया दर्शनाला. खूप गर्दी आहे, ऑलमोस्ट 2-2.5 तास लागतील. सो बघू काय होतं. खूप ऊन आणि खूप गर्दी आहे, बेकार. सो आता मंदिरचा बोर्ड दिसलाय, माहिती नाही अजून किती मंदिर आहे. सो लेट्स फाइंड आउट. लॉट ऑफ गर्दी. मच नीडेड थिंग. त्याचा रस. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण घृष्णेश्वरला आलोय. घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. घृष्णेश्वराच्या मंदिरात केळीचे फूल दिले जाते. त्यासोबतच इतकं ऊन आणि इतकी गर्दी होती मंदिरात, काय सांगायला नको. आम्हाला अराऊंड 2 ते 3 तास लागले मंदिरात पूर्णपणे दर्शन व्हायला. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन करून घ्या. मी थोड्याशा क्लिप्स घेतल्या आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी परमिशन नाही आहे, पण तरी पण आपण थोड्याशा क्लिप्स घेतल्या आहे. आणि मंदिराचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे, खूप सुंदर. आणि सोबतच त्याच्या शेजारी अजिंठा आणि वेरुळाच्या लेण्या पण आहेत. तुम्ही परिश्रम एवढ्या गर्दीमध्ये जवळपास 2-3 तास लागले, पण दर्शन झालंय आपल्या नीट. ते तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये संपूर्ण. सो स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ. ही माझी बहीण, तुम्ही खूप ब्लॉगमध्ये बघितला असेल. नेहमीप्रमाणे आपण एक मस्त असं फ्रेश मॅग्नेट घेतलेलं आहे. स्पायसी पाइनएप्पल. स्पायसी पाइनएप्पल मस्त गोड तिखट आहे. यशू कसं आहे? खाऊट बघ देवाच्या इथून. दर्शनानंतर आम्ही गेलो पेट पूजा करायला एका हॉटेलमध्ये. इतकी भूक लागली होती की 2-3 तास आपल्या लाईनीमध्येच गेले होते. सो मग रेकॉर्डिंग जेवायला बसलो. सो जेवताना इतका मुसळधार पाऊस आला आहे, काही सांगू शकतो. त्यानंतर चहा आपल्याला लागतोच. सो एक चहा घेतला मस्तपैकी आणि त्यानंतर निसर्गाचं पाऊस बघत बघत मस्त चहा संपवला आपण. नंतर लागलो आपण परतीच्या प्रवासाला. थँक्यू. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया नवीन ज्योतिर्लिंगाच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.